नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूतने आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज। धुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि शिंदखेडा मतदारसंघातील विरोधी पक्षांकडून सत्ताधारी पक्षांच्या करेक्ट कार्यक्रम करत ऑपरेशन लोटसची परतफेड केली जात आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। राजकारणात प्रत्येकाची वेळ येत असते, फक्त वाट पाहायची असते ती योग्य त्या संधीची। मागील दशकांपासून राजकारणात वेळ होती ती भारतीय जनता पार्टीची, आणि त्यांनी आपल्या सत्ताकाळात अनेक पक्ष फोडले, अनेक नेते फोडले, आमदार खासदार यांची खरेदी विक्री झाली, असे अनेक गंभीर आरोप विरोधी पक्षांकडून त्यांच्यावर नेहमीच करण्यात आले। विविध राज्यात जेथे भाजपची सत्ता नाही तेथे पक्षाचे संख्याबळ कमी आहे, अशा ठिकाणी पक्षांची तोडफोड, आमदारांची खरेदी विक्री, ईडी आणि सीबीआयचा वापर इत्यादीच्या माध्यमातून सत्ता भारतीय जनता पार्टीने स्थापन केली, असा गंभीर आरोप देखील विरोधकांकडून त्यांच्यावर नेहमीच होत असतो। या सर्व राजकीय घडामोडींना भाजपने ऑपरेशन लोटस असे नाव दिले होते। अनेक राज्यात ऑपरेशन लोटस हे यशस्वी देखील झाले, फक्त हे ऑपरेशन लोटस दिल्लीमध्ये राबवण्यात त्यांना अपयश आले। ऑपरेशन लोटसचे सर्वात मोठे उदाहरण आहे महाराष्ट्र। ऑपरेशन लोटसमुळेच महाराष्ट्रात सत्तांतर झाले होते, असं राजकीय वर्तुळात बोलले जाते। आता मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकीत देशभरात झालेली भाजपची पडझड आणि महाराष्ट्राने दाखवलेला आरसा, त्यामुळे महाराष्ट्रात भविष्यकाळात भाजपच्या राजकीय अडचणीत वाढ झाली आहे। भाजप आता महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची जय्यत तयारी करत असला तरी गमावलेला जनाधार, लोकसभेतील हार आणि मागील 5 वर्षात पक्षाकडून झालेली सर्वोत्कृष्ट कृत्य जनतेने अमान्य केल्यामुळे विधानसभेत देखील पराभवाची छाया दिसून येत आहे। आणि याच संभावित पराभव समोर ठेवून राजकीय नेते आणि कार्यकर्ते आता भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत का, अशी राजकीय चर्चा आहे। लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर हेच ऑपरेशन लोटस पक्षावर घातक ठरत असून आता कमळाच्या पाकळ्या गळायला लागल्या आहेत। आजवर भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी फोडाफोडीचे राजकारण करून आनंद मिळवला, त्याला त्यांनी ऑपरेशन लोटस असे गोंडस नाव देखील दिले। मात्र आता हे सर्व प्रकार त्यांच्यावर उलटत असल्याचे चित्र राजकारणात समोर येत आहे। जसे जसे विधानसभेच्या निवडणुका जवळ येतील तशा तशा भाजप आणि महायुतीमधून नेते आणि कार्यकर्ते बाहेर पडतील, असा राजकीय अंदाज व्यक्त होत आहे। यापूर्वी शिंदे गटातील अनेक नेते आणि कार्यकर्ते यांनी पुन्हा एकदा ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेची वाट धरली आहे। राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील अनेक कार्यकर्ते आणि नेते यांनी देखील मूळ राष्ट्रवादी पक्ष शरद पवार यांच्याकडे पक्षप्रवेशासाठी रांग लावली आहे, आणि अनेकांनी तो पक्षप्रवेश केला देखील आहे। आगामी काळात भाजप पक्षातून देखील काही नेते आणि कार्यकर्ते हे काही वैयक्तिक कारणास्तव अथवा पराभवाच्या भीतीने बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा मतदारसंघात भाजप नेते आमदार जयकुमार रावल यांच्या शिंदखेडा मतदारसंघातील त्यांचे खंदे समर्थक कामराज निकम यांनी भाजप पक्ष आणि आमदार जयकुमार रावल यांची साथ सोडली। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात जाहीर प्रवेश केला। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने हा प्रयोग शिंदखेडा मतदारसंघात केला, असं राजकीय वर्तुळात चर्चा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे टायमिंग साधले आणि हे पक्षांतर करून या मतदारसंघावर राष्ट्रवादी आपला दावा ठोकण्याची शक्यता आहे, अशी देखील चर्चा आहे। आमदार जयकुमार रावल यांचे खंदे समर्थक कामराज निकम यांनी हा निर्णय घेतला तेव्हा भाजपचे आमदार रावल हे अमेरिकेला होते। अमेरिकेहून परतल्यानंतर त्यांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला। आमदार रावल यांनी आपल्या रावलगडीवर पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा ठेवला होता, त्यात जिल्हाभरातून नेते आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यात अनेक भाजप नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेल्या निकम यांच्यावर तोंडसुख घेतले। यावेळी आमदार रावल यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या। ते म्हणाले की निकम यांनी माझ्या फाटीत खंजीर खुपसला असून त्याचे मला खूप दुःख झाले आहे। एका रात्रीत ते पलटले आहेत। मतदारसंघात काहीच कामे झाले नाही, विकास झाला नाही, असं त्यांचे म्हणणं आहे। मात्र हे सर्व खोटे असून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला आहे, असे देखील रावल या प्रसंगी म्हणाले आहे। तसे पाहावयास गेले तर रावल यांनी कामराज यांना शून्यातून घडवले होते, त्यांच्यावर सर्वाधिक विश्वास टाकला होता, त्यांना अनेक पदे देखील दिली होती। या राजकीय प्रवासात कामराज निकम यांनी मोठी आर्थिक माया देखील जमा केली असल्याची चर्चा आहे। त्यातून त्यांच्या दारात आज 5-5 वाहने उभी आहेत, करोडो रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट घेण्याची क्षमता असलेले लायसन्स त्यांच्या निकटवर्तीयांकडे आहेत, असे अनेक गंभीर आरोप यावेळी त्यांच्यावर करण्यात आले। शिवाय त्यांनी आता आमच्या पक्षाशी आणि आमदार रावल यांच्याशी गद्दारी केली आहे, असे गद्दार राजकारणात यशस्वी होणार नाही, अशा शब्दात रावल यांनी त्यांचा समाचार घेतला आहे।
या मेळाव्याची जोरदार राजकीय चर्चा धुळे जिल्ह्यात आहे। मात्र यापूर्वी जेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून नेते फुटून बाहेर गेले तेव्हा मूळ पक्षातील लोक त्यांना गद्दार म्हणत होते, तेव्हा इतरांना असुरी आनंद होत होता। मात्र आता जेव्हा आपल्याच पक्षातून गद्दारी झाली तेव्हा त्यांना आता गद्दारीचा साक्षात्कार झाला आहे। रावल हे पूर्वाश्रमीचे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत। त्यांनी 10 वर्षापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला। भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्ती मानले जातात। या दोन्ही नेत्यांनी धुळे आणि जळगाव जिल्ह्यात अनेक मोठी पक्षांतरे घडवून आणली। आता कमळाच्या पाकळ्या गळण्यास सुरुवात झाल्याने पक्षाचे टेन्शन वाढले असून विरोधी पक्षांकडून ही ऑपरेशन लोटसची परतफेड आहे असे बोलले जात आहे। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात देखील आगामी काळात भाजपला झटका देण्याच्या तयारीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिसत आहे। शिरपूर तालुका हा तसा मूळ काँग्रेसचा बालेकिल्ला, मात्र येथे देखील ऑपरेशन लोटसच्या प्रभावाने नेत्यांना भाजपात प्रवेश करावा लागला। नंतर हा तालुका भाजपमय झाला। या मतदारसंघात अपक्ष म्हणून विधानसभा लढवणारे आणि कडवी झुंज देणारे डॉक्टर जितेंद्र ठाकूर हे पुन्हा एकदा मैदानात उतरण्याच्या तयारीत असून शिरपूर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्यास ते तुतारी हातात घेऊन पुन्हा एकदा नवे आव्हान उभे करणार आहेत अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। 2019च्या पूर्वी डॉक्टर जितेंद्र ठाकूर हे देखील भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते होते। मात्र पक्षाने त्यांना न्याय न दिल्याने त्यांनी अपक्षाची वाट धरली होती। आता पुन्हा तुतारी हातात घेऊन ते भाजपची वाट बिकट करणार आहेत। याशिवाय तालुक्यात आदिवासी नेते देखील आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी सरसावले असून त्यांनी देखील आता आमदारकीसाठी आपला दावा ठोकला आहे। शिवाय अनेक वर्ष आमदार अमरीशभाई पटेल यांच्या सोबत असलेला त्यांचा विश्वासू कार्यकर्ता त्यांच्यापासून सध्या दुरावला आहे। निवडणुकीच्या तोंडावर तो कार्यकर्ता देखील तुतारी हातात घेण्याची शक्यता आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। या सर्व राजकीय विपरीत परिस्थितीत याआधीच तालुक्यात भाजपच्या विरोधात वातावरण आहे। नंदुरबार लोकसभा मतदारसंघात लोकसभेत भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला। बालेकिल्ला समजले जाणाऱ्या शिरपूर तालुक्यात देखील भाजपचा जनाधार मोठ्या प्रमाणात कमी झाला। राज्यभरात पुन्हा भाजप सत्तेवर येण्याची चिन्हे दिसत नाहीत। त्याचा फटका आता शिरपूर मतदारसंघात देखील बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अनेक वर्षांपासून तालुक्यात असलेली एकहाती सत्ता आणि त्याबद्दलची नाराजी आता मोठ्या प्रमाणात उफाळून येत आहे। लोकसभा निवडणुकीत आपली नाराजी लोकांनी मतदानातून व्यक्त केली। आता विधानसभेच्या निवडणुकीत शिरपूर तालुक्यात ही नाराजी व्यक्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। शिरपूर तालुक्यातील विधानसभेचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या संख्येने तालुक्यातील कार्यकर्ते वळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे शिरपूर तालुक्यात आता तरी सध्या पूर्णपणे बदलाचे वारे वाहत आहेत। आगामी निवडणुकीत विरोधी पक्षांकडून महाराष्ट्रात भाजपचा करेक्ट कार्यक्रम करण्याची तयारी सुरू असून ऑपरेशन लोटसची ही परतफेड आहे अशी राजकीय चर्चा आहे। या सर्व राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटते? तुम्हाला आमची बातमी आवडली असेल तर त्यावर आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा। अशाच प्रकारच्या राजकीय बातम्यांसाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।